शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो कांद्याच्या प्लॉटमध्ये. शेजारी 2 प्लॉट आहे, आपल्या घरचेच प्लॉट आहे. बघा या ठिकाणी बघू शकता की हा नंतर लावलेला आहे, हा अगोदरचा प्लॉट आहे. आणि सध्याचं जर वातावरण बघितलं तर धुकं, काही ठिकाणी काल पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी आभाळ आलेलं आहे आणि अजून 4-5 दिवस काय सांगितलं, हे वातावरण सांगितलेलं आहे. हे खराब हवामानामध्ये चांगले कांदे आहेत. बघा दोन्ही जे प्लॉट आहेत ते प्लॉट चांगले आहेत, पण काय होऊ शकतं, खराब होऊ शकतं. खराब होऊ शकतं म्हणजे त्याच्यावरती आता जो कांद्यातला जो गाभा आहे त्या गाभ्यामध्ये थ्रिप्स येऊ शकतो, मावा येऊ शकतो. त्याच्यानंतर कांद्याचे जे शेंडे, ते शेंडे पातीचे शेंडे पिवळे पडू शकतात. याच्यासाठी काय फवारणी घ्यायची, याच्यासाठी एक कॉम्बिनेशन सांगतो. प्रिव्हेंटिव्ह घेऊ शकता किंवा गाभ्यामध्ये मावा असेल त्याच्यासाठी सुद्धा घेऊ शकता. त्याच्यामध्ये घ्या आपण रोको घ्या एक बुरशीनाशक म्हणून, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हमला घ्या, याच्यामध्ये गाभ्यामध्ये आलेला मावा याच्यासाठी, आणि याच्याबरोबर सिलिकॉन घ्या. ह्या तिन्हींचं कॉम्बिनेशन, रोको, त्याच्यानंतर हमला आणि त्याच्यानंतर सिलिकॉन, ह्या तिन्हींचं कॉम्बिनेशन घेतल्यामुळे काय होईल, गाभ्यामध्ये आलेला जो मावा आहे तो मावा जे हमला आहे त्या हमला कंट्रोल करेल, आणि जर आलेला नसेल तर प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करेल. त्याच्यानंतर रोको जे घेतलेलं आहे ते रोको बुरशीनाशक म्हणून काम करेल. स्पॉट आलेले असतील ते स्पॉट जातील, आणि त्याच्यानंतर सिलिकॉन आहे पात कडक होण्यासाठी आणि थ्रिप्सला मज्जाव करण्यासाठी. या तिन्हींचं कॉम्बिनेशन घेऊन आपण कांद्याची जी फवारणी ती फवारणी घेऊ शकता आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला फायदा होईल.